नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे। आतापर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या भागामध्ये दररोज 2-2 दिवस मुक्काम घेत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत पुन्हा आणखीन एक सांगू इच्छितो, त्याच्यानंतर 21 तारखेपासून 21 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान परत एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये एक 16 तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर 19 तारखेच्या नंतर एक होणार आहे आणि हे दोन देखील कमी दाबाचे पट्टे झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्रामधून जाणार आहे। आणि योगायोगाने तुम्हाला एक सांगतो, आता सध्या पंढरपूरची यात्रा आहे। हा पंढरपूरच्या यात्रेकडे मध्ये पण देखील पडणार आहे। परभणी, नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नगर जिल्ह्यात देखील चांगला खूप पडणार आहे। त्याच्यानंतर बीडमध्ये, लातूरमध्ये, तसेच सातारा, सांगली, सोलापूर सगळीकडे। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाचे 6 जिल्हे, पश्चिम विदर्भाचे 5 जिल्ह्यामध्ये ह्या 11 जिल्ह्यात देखील म्हणजे ह्या 4-5 दिवसाचा पाऊस चांगला पडणार आहे। जाऊ नका म्हणून ही सर्वांना कळकळीची विनंती। अचानक वातावरणात बदल झाला, लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।